ठाण्यात नाशिक ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। नितीन कंपनी ब्रिजवर डंपरने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने अपघात झालाय। या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। 3 ते 4 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या आहेत। या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। नाशिककडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर हा अपघात झाल्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। तर ठाण्यात नितीन कंपनीजवळ एका डंपरने चारचाकी वाहनाला धडक दिलेली आहे आणि त्यामुळे काही काळ वाहतुकीवर मोठा परिणाम होतो आहे। या अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर मोठा परिणाम झालाय। ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाण पुलावर काही वेळापूर्वी एका चारचाकी वाहनाचा अपघात झालेला आहे। त्याच ठिकाणी एका डंपरचा धडक बसल्याने हे अपघात झाला होता। त्यामुळे सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, पण या नितीन कंपनी जो उड्डाण पूल आहे त्यावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। नाशिकहून मुंबईच्या दिशेने हे जाणारे जे वाहनं आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। आणि दुसरीकडे जर पाहिलं की त्या ठिकाणी वाहतूक विभागाकडनं चारचाकी वाहन बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। आता सध्या जी वाहतूक आहे ते धीम्या गतीने सुरू आहे आणि आपण जर पाहिलं की मोठी वाहनाची रांगच रांग आपल्याला या नितीन कंपनी या ब्रिजवर आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजपूर से हितेश पाचर, एबीपी माझा ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।